या तयार केलेल्या खताचा वापर तुळशीच्या झाडासाठी जर तुम्ही केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी ही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाची काळजी कशी घ्यायची, झाडाच्या वाढीसाठी कोणकोणती खते द्यायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुळस ही एक शुभ वनस्पतीपैकी एक आहे, त्यामुळे ती आपल्याला प्रत्येकाच्या दारात अंगणात लावलेली ही पाहायला मिळते। त्याचबरोबर हे झाड आपल्या सभोवताली हे ऑक्सिजन पसरवण्याचे देखील हे काम करत असते आणि हा ऑक्सिजन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दारात एक तरी तुळशीचे झाड हे जरूर लावावे। कुंडीमध्ये तुळशीचे झाड लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे। ते लावल्यानंतर त्याची जास्त काळजी देखील ही घ्यावी लागत नाही। वाढीसाठी हे अगदी महिन्यातून एकदा जरी कोणतेही एखादे खत दिले तरी देखील या झाडाला हे पुरेसे होते। मात्र या झाडाच्या वाढीसाठी योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे। तुळशीचे झाड हे थोडे नाजूक असते, त्यामुळे याला जास्ती उन्हामुळे किंवा अगदी कमी ऊन मिळाले तरी देखील हे झाड हे खराब होते। आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे आता या कडक उन्हापासून या तुळशीचे हे थोडे संरक्षण करावे। म्हणजे तुळस लावलेली ही जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला सकाळचे किंवा संध्याकाळचे 1-2 ते 3 तास हलकेसे ऊन मिळेल अशा ठिकाणी ही तुळस लावलेली ही कुंडी ठेवावी। म्हणजे या झाडाची वाढ ही चांगली होईल। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी आपण आज ज्या खताचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत घेतले आहे ते म्हणजे हे मी शेणखतापासून हे लिक्विड खत तयार केलेले आहे। हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा जे शेणी असतात त्या पाण्यामध्ये ह्या 2 दिवसासाठी अशा प्रकारे ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। शेणखत हे तुळशीच्या झाडासाठी अतिशय फायदेशीर असे आहे, कारण या खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि ज्या झाडांना फक्त पाने येतात त्यांच्यासाठी तर हे खत अतिशय फायदेशीर असे आहे। आणि आता उन्हाळ्यामध्ये या खताचा वापर जर तुम्ही तुळशीच्या झाडाला केला तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडाची जी पाने आहेत ती देखील मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी ही खूप चांगला असा या खताचा फायदा होतो। 2 दिवसानंतर अशा प्रकारे हे आपले खत तयार होईल। आता या तयार खताचा वापर देखील झाडाला असाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर आपण या झाडाला करणार आहोत, कारण तयार झालेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते। म्हणजे 1 मग जर तुम्ही हे खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग पाणी मिक्स करून नंतरच या खताचा वापर हा आपण तुळशीच्या झाडाला करणार आहोत। आता या खतामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून हे तुळशीच्या झाडाला देणार आहोत। ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो, त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते आणि मुळांची वाढ चांगली झाली तर आपले झाड देखील हे चांगले वाढते। या झाडाला पाणी देताना देखील कुंडीतील माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी देऊ नये, कारण कमी पाण्यामुळे जसे झाड सुकते तसेच जास्ती पाणी दिले गेल्यामुळे देखील झाडांच्या मुळ्या ह्या खराब होऊन झाड खराब होण्याची ही शक्यता असते। त्यानंतर झाडाला देण्यासाठी हा मी खायचा चुना देखील हा घेतलेला आहे। खायचा चुना हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर असा आहे, कारण याच्यामध्ये हे कॅल्शियमचे प्रमाण हे भरपूर असते। त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडाची पाने ही हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। मात्र या चुन्याचा वापर हा झाडाला अगदी प्रमाणशीरच करायचा आहे, याचा जास्ती वापर हा करायचा नाही। जास्ती वापरामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळे एका झाडासाठी 1 ते 2 ग्रॅम म्हणजे साधारण 1 चुटकी एवढ्या
प्रमाणामध्येच याचा वापर हा करायचा आहे। तर हे शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत आणि हा खायचा चुना व्यवस्थित मिक्स करून एका झाडासाठी 1 मग या प्रमाणामध्ये जर महिन्यातून एकदा जरी तुम्ही या तुळशीच्या झाडासाठी दिलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडाची पाने हिरवीगार चमकदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।